मंडळी, वडापाव खायला आवडतं ना? चला तर मग आज आपण सर्वजण मिळून मस्त असे वडापावचा बेत करूया. लगेच इथे मी रेसिपीला सुरुवात करते. सर्वात आधी आपल्याला वडापाव करण्यासाठी बटाटे वडे बनवून घ्यायचे असतात. बटाटे वडे बनवण्यासाठी मी इथे सर्वात पहिले एक वाटण बनवून घेणार आहे. हिरवी मिरची, आलं, लसूण आणि इथे कढीपत्ता घेतलेला आहे. त्याची छान अशी मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरं, मोहरी टाकून घेतली. जिरं मोहरी तडतडल्यानंतर आपण जे आलं लसूण हिरवं मिरचीची पेस्ट बनवून घेतली आहे ती सुद्धा मी त्यात टाकून घेतली. वडापाव हा थोडा तिखट झणझणीत छान वाटतो, त्यामुळे बटाटे वड्यामध्ये सुद्धा थोडं तिखट जास्त झालं तरी काही हरकत नाही. आपली आलं लसूणाची पेस्ट छान शिजत आली त्यानंतर मी त्यात थोडं हळद आणि धने पावडरसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बटाटे टाकून घेतलेले आहे. तर बटाट्यांचे आपल्याला इथे एवढे मोठे तुकडे नाही ठेवायचे आहे. मी आपलं जे पावभाजी स्मॅशर असतं, पावभाजी स्मॅशरनी हे बटाटे जे आहे हे छान असे स्मॅश करून घेणार आहे. अगदी एकजीव करायचे आहे, जेणेकरून आपण जे बटाटे वडे बनवू ते अगदी छान बनतील इथे टिक्की. आता मग ते बटाटे वड्याची भाजी जी आहे ही तयार आहे. ॲक्च्युली मी सुरुवातीला आज मीठ घालायचं विसरली होती, तर मी तिथे चवीपुरतं आता थोडं मीठ घालून घेते आणि त्यानंतर मी यात थोडी कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे. बटाट्या वड्यामध्ये छान भरपूर अशी गावरानी कोथिंबीर घालायची, खूप छान अशी टेस्ट येते. बटाटे वड्याची आपली भाजी तयार आहे. भाजी पूर्ण थंड झाली की मी त्याची छान अशी इथे टिक्की करून घेणार आहे किंवा तुम्ही असे गोल गोळेसुद्धा करू शकता. तर ही भाजी जी आहे मी इथे थंड करायला ठेवते आहे. वडापावची रेसिपी ही तशी खूप सोपी आहे, पण प्रत्येकाची पद्धत ही थोडीफार वेगळी असते. त्यामुळे आज मलासुद्धा असं वाटलं की माझी बटाटे वडे करण्याची किंवा वडापाव करण्याची पद्धत तुमच्यासोबत शेअर करावी. आता यासाठी आपल्याला खूप महत्त्वाची असते ती म्हणजे वडापावसाठी लागणारी चटणी. त्यासाठी मी ते सुकं खोबरं किसून घेतलं होतं आणि अगदी हलकंसं असं भाजून घेतलं. थोडे शेंगदाणेसुद्धा भाजून घेतले. मस्त अशा लाल तिखट मिरच्या घेतलेल्या आहे आणि मोठ्या ज्या त्या लसूण पाकळ्या त्या जवळपास 5 ते 6 घेतलेल्या आहे. हे सर्व मिक्सचर मीठ टाकून मी मस्त मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. फार फाईन पेस्ट करायची नाही, थोडं आपल्याला जे भरडसरच ठेवायचं आहे मिक्सचर. आता आपल्याला बटाटे वड्याचं आवरण करायचं आहे, म्हणजेच इथे आपल्याला बेसन भिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी मला जेवढं लागणार होतं तेवढं बेसन घेतलेलं आहे. त्यात चवीपुरतं मीठ, थोडी हळद आणि लाल तिखटसुद्धा मी अगदी टाकून घेतलेलं आहे. लाल तिखट अगदी ऑप्शनल आहे, तिखट आवडत असेल तर टाका, नाही तर नाही. आणि छान असं आपल्याला हे बेसन जे आहे हे लम्स फ्री असं भिजवून घ्यायचं आहे. तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता, मस्त अशी पोरिंग कन्सिस्टन्सी केलेली आहे. आपण भजीला जेवढं घट्ट भिजवतो त्यापेक्षा आपल्याला इथे थोडं सैलसर बेसन भिजवून घ्यायचं आहे. आता मी यात अगदी चिमूटभर इथे सोडा टाकून घेतलेला आहे, आपला खाण्याचा सोडा. खाण्याचा सोडा नाही टाकला तर काय होईल, बटाटे वडे तर बनतील पण थोडं ते बटाटे वडे जे आहे ते घशात अडकण्याची शक्यता जास्त राहते. आणि बटाट्या वड्यासोबत मिरची ही खूप आवश्यक आहे, त्यामुळे मी ती मिरचीसुद्धा तळून घेतलेली आहे. ॲक्च्युली मी अगदी इथे सिंपल साधी सोपी पद्धत वापरलेली आहे आणि व्हिडिओसुद्धा खूप शॉर्टमध्ये बनवलेला आहे. आता याची आपण छान इथे बटाटे वडे तळून घेऊया. जे आपण बटाट्याची भाजीची टिक्की बनवून घेतली होती ती मी इथे बेसनाचे आपण जे मिक्सचर बनवून घेतलेलं आहे त्यामध्ये डीप करून इथे वडे असे बनवून घेतलेले आहे. वडे अतिशय सुंदर झाले होते. एका वेळेस मी इथे 3 ते 4 असे बटाटे वडे टाकून घेतलेले आहे. एकदम आपल्याला हे परतवायचे नाही आहे, त्यावर वरून जे आहे हळूहळू तेल सोडत जायचं. एका वेळी मी इथे 4 बटाटे वडे पहिल्यांदा तळून घेतलेले आहेत. बऱ्याच अशा गोष्टी असतात की त्या आपण बाहेर गाडीवर न खायला जाता घरीसुद्धा अगदी झटपट आणि कमी खर्चामध्ये, खर्चा तर सोडा पण आपण अगदी हायजेनिक अगदी स्वच्छतेने आपण इथे बनवू शकतो. मस्त पाव बाहेरून विकत आणायचे आणि बटाटे वडे असे झटपट घरीच बनवायचे. खूप छान असा वडापावचा बेत तयार होतो. तर माझी इथे वडे जे आहे मस्त असे मी तळून घेतलेले आहे दोन्हीही साईडनी. तुम्ही बघू शकता इथे खूप छान असे इथे बटाटे वडे आपले तयार झालेले आहेत. तुम्ही हे बटाटे वडे नुसतं मिरचीसोबत किंवा छान असं इथे तर्रीदार रस्सा करून सुद्धा खाऊ शकता. आता वेळ आहे आपली बटाट्या वड्याला पावची साथ देण्याची. तर बटाटे वडे तयार आहेत. मी पावसुद्धा छान असे मधून कापून घेतलेले आहेत. आपल्याला पाव जे आहेत बटाट्या वडापावसाठी हे छान असे मधून कापून घ्यायचे आहे. नंतर मी ते पुदिन्याची मस्त अशी थोडी तिखट हिरवी चटणीसुद्धा करून घेतलेली होती. दोन्ही साईडने पुदिन्याची चटणी करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण शेंगदाणे आणि खोबऱ्याची जी चटणी बनवून घेतली होती तीसुद्धा मी आज स्टफ करून घेते आहे. आणि इथे आपल्याला वडापाव आतमध्ये टाकून द्यायचा आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटरवर हा वडापाव छान शेकून घेतला तरीही चालतो.
आणि वडापावला तिसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे तळलेली मस्त अशी मिरची. तर आपण इथे मिरचीसुद्धा टाकून घेऊया. अशा प्रकारे आपला इथे आजचा वडापावची डिश तयार झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि कोणाकोणाला वडापाव आवडत नाही अशांनीसुद्धा मला कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.